नमस्कार. आज आपण जुन्या एसटी स्टँडची पाठीमागची बाजू, रुची डायनिंग टेबलच्या समोरची बाजू या ठिकाणी आलो आहोत. अकलूज नगर परिषदेने या ठिकाणी पुरुषांसाठी आणि महिलांसाठी शौचालय बांधून ठेवलेले आहेत. गेले कित्येक वर्षापासून हे शौचालय पूर्ण झालेले असून सुद्धा या ठिकाणी कुलूप लावून बंद अवस्थेत ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे, स्वच्छ अकलूज सुंदर अकलूज. जर आपण शौचालयाची निर्मिती करून बांधून तयार करून जर कुलप लावून ठेवली तर खरंच स्वच्छ अकलूज सुंदर अकलूज राहू शकतं का? अकलूज नगर परिषदेला तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमनापासून आज तागायत अकलूज नगर परिषदेमध्ये शिव नाही आणि शिव नसल्यामुळे या अकलूज प्रशासनाचा गलतान कारभार किंवा कारभारामधली उदासीनता या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हे शौचालय बांधून पूर्ण असून सुद्धा या ठिकाणी हे कुलूप लावून बंद ठेवण्यात आलेलं आहे. किंवा या ठिकाणी पद्धतीनं शौचालयाला कुलप लावली आणि शौचालयाची निर्मिती करून सुद्धा हे बंद अवस्थेत ठेवलं तर खरंच स्वच्छ अकलूज सुंदर अकलूज राहू शकतं का? म्हणून या अकलूज नगर परिषदेचा या प्रशासनाची उदासीनता आणि या अकलूज नगर परिषदेवर कुणाचंही या ठिकाणी लक्ष नाही किंवा प्रशासनाला खऱ्या अर्थाने जागा करण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने जोपर्यंत अकलूज नगर परिषदेला शिव येत नाही तोपर्यंत या अकलूज नगर परिषदेची आणि प्रशासनाची अशीच उदासीनता दिसत आहे आणि दिसणार आहे. कॅमेरामॅन अनिल भट पट्टेसह महादेव बंडगर, जनतेचा आवाज, अकलूज.